शाळा भरली गुरुजी वर्गात आले, म्हटले इतिहास आपण पाहू. मग मीही मनात म्हटलं चला महापुरुषांची महती गाऊ. शाळा भरली गुरुजी वर्गात आले, म्हटले इतिहास आपण पाहू. मग मीही मनात म्हटलं चला महापुरुषांची महती गाऊ. गुरुजी म्हणाले राहा उभा, सांग माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची. गुरुजी म्हणाले मग राहा उभा, सांग माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची. मी उठून उभा राहिलो, सांगू लागलो माहिती दिलदार मित्रांची. माहिती दिलदार मित्रांची, आग्र्याच्या सुटक्याची, सुरतेच्या लुटीची. शब्दात गंमत वाटली म्हणून शाहिस्तेखानाच्या फजितीची आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रतापगडाच्या पराक्रमाची. माहिती मी सांगू लागलो दिलदार मित्रांची, आग्र्याच्या सुटक्याची, सुरतेच्या लुटीची. शब्दात गंमत वाटली म्हणून शाहिस्तेखानाच्या फजितीची आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रतापगडाच्या पराक्रमाची. गुरुजी म्हणाले बाद झालं. गुरुजी म्हणाले बाद झालं. तुला चौथीचं पुस्तक वगळता शिवाजी महाराज अभ्यासक्रमात आहेत तरी किती मार्कांना. गुरुजी म्हणाले तुला चौथीचं पुस्तक वगळता शिवाजी महाराज अभ्यासक्रमात आहेत तरी किती मार्काला. मी शांत बसलो. गुरुजी परत म्हणाले सांग माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. गुरुजी परत म्हणाले सांग माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मी उठून उभा राहिलो, सांगू लागलो माहिती एका कायद्या तज्ञाची. सांगू लागलो माहिती एका कायद्या तज्ञाची, दलित बहुजन चळवळीची, भारतीय संविधानाची आणि एका भारत रत्नाची. मी माहिती सांगू लागलो दलित बहुजन चळवळीची, भारतीय संविधानाची आणि एका कायदे तज्ञाची. गुरुजी म्हणाले बाद झालं. तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तरी किती मार्कांना. मी परत शांत. गुरुजी म्हणाले माझ्याकडे दुर्लक्ष करत गुरुजी म्हणाले मुलांनो सांगा माहिती महात्मा ज्योतिबा फुलेंची. माझ्याकडे दुर्लक्ष करत गुरुजी म्हणाले मुलांनो सांगा माहिती महात्मा ज्योतिबा फुलेंची. परत मीच उभा राहिलो, सांगू लागलो माहिती एका समाज सुधारकाची. माहिती एका समाज सुधारकाची, खुला केलेल्या हौदाची, स्त्री शिक्षणाच्या कार्याची आणि एका अजरामर साहित्यिकाची. मी माहिती सांगू लागलो खुला केलेल्या हौदाची, एका समाज सुधारकाची, स्त्री शिक्षणाच्या कार्याची आणि एका अजरामर साहित्यिकाची. गुरुजी म्हणाले आता गप्प बस. गुरुजी म्हणाले आता गप्प बस. इतक्यात एक मुलगा उठला. मला मित्रा आमच्या आईलाबाईंचं पण सांग ना. इतक्यात एक मित्र उठला, म्हणला मित्रा आमच्या आईलाबाईंचं पण सांग ना. म्हटलं सांगितलं असतं मित्रा तर सगळ्याच महापुरुषांचे काही सारखंच आहेत ना. तरी पण सांगतो. म्हटलं ऐक ऐक म्हटलं माहिती अहिल्याबाईंची, सतीनं गेलेल्या सतीची आणि अहमदनगरचं अहिल्यानगर केलेल्या अहिल्याबाई होळकरांची. ऐक म्हटलं माहिती ही एका पराक्रमी स्त्रीची, अहिल्यानगरचा अहमदनगरचा अहिल्यानगर केलेल्या स्त्रीची आणि सतीनं गेलेल्या सतीची. गुरुजी म्हणाले आता शांत बस नाहीतर लाद घालून हाकलून दे. गुरुजी म्हणाले आता शांत बस नाहीतर लाद घालून हाकलून देईल. मग मात्र मी शांत बसलो. सोडून दिलं महापुरुषांच्या विचारावरचं जगणं आणि वागणं. वाटून घेतले माणसा माणसात आणि जातीत जातीत महापुरुष. सोडून दिलं महापुरुषांच्या विचारावरचं जगणं आणि वागणं. वाटून घेतले माणसा माणसात आणि जातीत जातीत महापुरुष. सोड आणि अभ्यासच राहिला इतिहास फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी. फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी.